गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण सरसोदा साग बघूयात. त्याच्यासाठी इथं मी सरसो घेतलेला आहे एक जुडी आणि एक जुडी पालक घेतलेला आहे. मुळा घेतलेला आहे एक किसून बारीक करून. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, 4 पाकळ्या लसूण आणि थोडंसं किंचितचं आलं हे सगळं पाणी घालून एक 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. चांगलं शिजलं की ते मिक्सरमध्ये बारीक त्याची प्युरी करून घ्यायची आहे. तुम्ही रवीच्या साह्याने सुद्धा हाटून घेऊ शकता, पण एकदम छान प्युरी केली की मस्त लागते टेस्ट. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरे टाकायचे आहेत, त्यानंतर हिंग टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे, लाल हिरव्या मिरच्या सुकलेल्या टाकायच्या आहेत. चांगला बारीक चिरून मी मोठा कांदा घेतलेला आहे 2. ते छान परतले की आलं लसूणची क्रंच करून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेलं. हे छान सॉते करून घ्यायचं आहे हलकंसं सोनेरी रंग येईपर्यंत. त्यानंतर हळद आणि मिरची पावडर घालायची आहे, लाल मिरची पावडर. त्यानंतर मक्याचं पीठ घालायचं आहे, मक्याचं पीठ, आणि ही तुम्ही बारीक प्युरी करून घेतलेली जी सरसोची भाजी आहे ती घालायची आहे. वरून मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे गरम, आणि मंद आचेवरती साधारणतः 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. एका तुपामध्ये मी लसूण पाकळ्या, उभा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत, तो असा बघा अशी शेड येईपर्यंत, असं होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. आपल्या सरसोच्या सागमध्ये मिक्स करायचं आहे. आपलं सरसोचं साग रेडी झालेलं आहे. ताक, कांदा आणि मक्याच्या भाकरी बरोबर मी सर्व केलेला आहे.